नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण छान निरोगी कसं राहावं याबाबत थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन मिळवतो. शरीराच्या एका किंवा अधिक भागाची कार्यक्षमता कमी होणं किंवा पूर्णपणे थांबणं म्हणजे लकवा. पक्षाघात किंवा अर्धांगवायू ही सुद्धा याच आजाराची नावे आहेत. लकव्यावर नेमके उपचार काय आहेत, आधुनिक उपचार कोणकोणते आहेत याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत चेंबूरमधील झेन हॉस्पिटलचे सिनियर न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर रमेश पाटणकर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर रमेश पाटणकर हे मुंबईतील वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांना या क्षेत्रात तब्बल 32 वर्षांहून अधिक समृद्ध असा अनुभव आहे. स्ट्रोक, पार्किन्सन आणि एपिलेप्सी यावरील ते विशेष तज्ज्ञ आहेत. डॉक्टर, आपल्या आजच्या चर्चेच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगा की लकवा म्हणजे नेमकं काय? अनेक जणांना तेच माहीत नसतं. लकव्याच्या बद्दल सुरुवात करत असताना मी प्रथम थोडीशी माहिती देतो. मेंदू, आपला जो मेंदू आहे तो 2 घटकांवर काम करत असतो. एक म्हणजे ग्लुकोज आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन. हे दोन्ही घटक रक्तवाहिन्यांच्या थ्रू मेंदूला पोचत असतात. कुठल्याही कारणाने जर रक्तवाहिनीमध्ये गुठळी झाली किंवा रक्तवाहिनी फुटली तर पुढच्या भागाचा रक्तप्रवाह नीट होत नाही. त्याच्यामुळे जी मेंदूची कार्यक्षमता घटते त्या गोष्टीला लकवा म्हणतो. सर्वसाधारणपणे आपण समजतो की लकवा म्हणजे एकच बाजू पॅरालाइज होणं, असं नाही. वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशननी हे बी फास्ट म्हणून आपल्याला दिलेलं आहे. अच्छा, जे प्रेक्षक स्क्रीनवर पाहू शकतात. बी फास्ट म्हणजे नेमकं काय डॉक्टर? त्याबद्दल मी माहिती सांगतो. बी याचा अर्थ बॅलन्स जाणं. अचानक कुठल्याही माणसाचा बॅलन्स जायला लागला, तोल जायला लागला, एक बाजू पाय घासत घासत चालायला लागला, हातपाय एका बाजूचे वीक झाले, किंवा आईज अचानक दृष्टी एका बाजूची कमी झाली, एका बाजूला दिसेना, असं व्हायला लागलं. नंबर 3 एफ, चेहऱ्यामध्ये वाकडेपणा आला, मग असा चेहरा वाकडा व्हायला लागला, ही तिसरी गोष्ट. ए, आर्म, हात किंवा पाय वीक झाला, अचानक वीक झाला. नंतर एस म्हणजे स्पीच, वाचा जी आपली आहे, बोलता बोलता आपण एकतर अर्धवट बोलायला लागलो किंवा बोललेलं समजेना झालं किंवा एखाद्या गोष्टीचं नाव सांगता येईना. जसं की आता कुणाला विचारलं हे काय, अमुक वस्तू काय, तर हे पेन न म्हणता दुसरंच काहीतरी म्हणायला लागला किंवा दुसरा आपण एक विचारलेलं प्रश्नाचं भलतंच उत्तर द्यायला लागला. या गोष्टीला स्पीच इन्व्हॉल्वमेंट म्हणतात. आणि टी इज टाईम. टाईमबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. या कॅप्शनना बी फास्ट असं नाव वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लकवा म्हणजे मेंदूकडून आपल्या प्रत्येक अवयवावर एक कंट्रोल असतो आणि ज्या अवयवावरील मेंदूचा कंट्रोल सुटतो त्या अवयवावर लकवा जातो असं आपण म्हणतो. त्याचं कार्य थांबतं. अगदी बरोबर. आणि लकव्याचे वेगवेगळे प्रकार असतात ना डॉक्टर? होय. ते कोणते आहेत? लकव्याचे मुख्यत्वे करून 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे इश्चेमिक स्ट्रोक. इश्चेमिया याचा अर्थ असा की रक्तवाहिनीतनं जे रक्त जात आहे त्याच्यामध्ये एक गुठळी येते किंवा काही वेळेला कोलेस्ट्रॉल, चरबी, कॅल्शियम, फायब्रिन आणि प्लेटलेट हे घटक जाऊन ती रक्तवाहिनी चोकअप होते. त्यामुळे रक्तपुरवठा नीटसा होत नाही. याला इश्चेमिक स्ट्रोक म्हणतो. किंवा काही वेळेला रक्तदाब वाढून किंवा इतर काही कारणांनी रक्तवाहिनी फुटते. ती फुटल्यानंतर रक्तस्राव होतो, डोकं दुखायला लागतं, काही वेळा कोमामध्ये जातो माणूस, काही वेळेला आकडीसारखा प्रकार होऊ शकतो. हा हिमरेजिक स्ट्रोक झाला. अच्छा, खरं तर ना आपल्याला कोणताही आजार जेव्हा जडतो त्यानंतर जर तातडीने त्यावर उपचार मिळाले तर तो आजार काही अंशी किंवा पूर्णपणे बरा होऊ शकतो. ज्या कालावधीला म्हणतात गोल्डन आर, लकव्याबाबत असा गोल्डन आर असतो का डॉक्टर? बिलकुल बिलकुल. पूर्वी असं समजलं जायचं, गेल्या 20 वर्षापासून ही कन्सेप्ट आपण जगभर मानतोय. पूर्वी असं मानलं जायचं की पहिल्या 3 तासात जर आपण लकव्यावर इलाज चालू केला तर जवळजवळ पूर्णपणे आपण तो बरा करू शकतो, विशेष करून इश्चेमिक टाईप. आता तीच गोल्डन या पिरियडला पहिल्या 3 तासात म्हणजे लक्षणं सुरू झाली आणि पेशंटला त्रास व्हायला लागला, या कालावधीत जे काही घडतं तो जो पिरियड आहे त्याला गोल्डन पिरियड म्हणतात. युरोपियन अकॅडमीने हल्ली तो पिरियड 3 तासावरनं 4.5 तासापर्यंत दिला आहे. त्यानंतर काही सुंदर औषधं आहेत, त्याच्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. तर त्या औषधांमुळे आतली झालेली गुठळी पूर्णपणे विरघळवता येते. अच्छा, आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया डॉक्टर. लकव्यावर आता कोणकोणते उपचार आलेले आहेत, आधुनिक उपचार कोणकोणते आहेत? आता इश्चेमिक स्ट्रोक बद्दल आपण प्रथम बघणार आहोत.
इस्चेमिक स्ट्रोकमध्ये काय होतं की एक तर रक्तवाहिनी चोकअप झालेली आहे किंवा त्याच्यात गुठळी झालेली आहे. त्यामुळे होणारी जी लक्षणं पेशंटच्या लक्षात किंवा नातेवाईकांच्या लक्षात येतात आणि ते वेळेत जर डॉक्टरांच्या पाशी जर पोहोचले तर हल्ली टिश्यू प्लाझ्मिनोजेन ॲक्टिवेटर नावाचं औषध अवेलेबल आहे. ते आपण नसेवाटे देतो. त्यातला 10% भाग आपण इमिजिएटली देतो आणि 90% ओव्हर द पिरियड देतो तासाभरात. त्यामुळे ती गुठळी पूर्णपणे विरघळून जाते आणि ती गुठळी विरघळल्यानंतर पेशंट जवळपास पूर्णपणे ठीक होतो. आपण पहिलं मगाशी कॅप्शन पाहिलं टी बेस्ट म्हणजे आपण जे म्हणलं ना त्यातला टी बी फास्ट म्हणला टी जो होता टी इज टाईम दॅट इज अ गोल्डन आवर. जितकं लवकर तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोचाल तेवढं हे होईल. असं एक म्हणलं जातं की मेंदूला रक्तपुरवठा कमी जर झाला तर 3 मिनटं फक्त 3 मिनटं सस्टेन करायची ताकद असते. तेवढ्या वेळात आला तर 100% बरं होतं. जितका तुमचा वेळ वाढत जाईल तितकी तुम्हाला रिकव्हरीला वेळ लागतो. त्यामुळे ही गोल्डन विंडोची कन्सेप्ट आपण वारंवार मांडतो. अगदीच अगदीच. डॉक्टर दुसरी एक त्याच्याबद्दल उपचार पद्धती आहे. समजा हा गोल्डन पिरियड गेला. पूर्वी अशी काही सवलत नव्हती पण गेल्या 10-15 वर्षामध्ये नवीन टेक्निक्स अवेलेबल आहेत. आता हे चित्र आपल्याला समोर दिसतंय. त्याच्यामध्ये ती गुठळी आहे आणि ती कॅथेटर जाते. त्या कॅथेटरमधून आपण एक स्टेंट पास करतो. तो स्टेंट त्या गुठळीमध्ये जातो आणि त्याला वेढून घेतो आणि नंतर हळूच तो आपण काढून घेतो. त्यामुळे ती गुठळी पूर्णपणे आपल्याला बाहेर काढता येते. मेंदूच्या समोरच्या भागामध्ये ज्याला अँटीरियर सर्क्युलेशन म्हणतो तिथे 6 तासात आणि पोस्टीरियर सर्क्युलेशनमध्ये 12 तासात ही गोष्ट शक्य होती. ही अत्यंत नवीन आणि आधुनिक उपचार पद्धती आहे आणि याचा वापर केला तर इस्चेमिक स्ट्रोकला प्रचंड प्रमाणात फायदा होऊ शकतो. अच्छा डॉक्टर, जेव्हा कोणताही आजार आपल्या शरीराला जडतो त्यापूर्वी आपलं शरीर त्याचे संकेत आपल्याला देत असतो वेळोवेळी. लकव्याचे कोणती लक्षणं जाणवतात आणि मुख्य म्हणजे लकवा जाण्याचा धोका सर्वाधिक कोणाला असतो? सांगतो. पहिली गोष्ट याच्याबद्दल एक कन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणतो TIA ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक. म्हणजे काय? ट्रान्झिएंट म्हणजे तात्पुरता, इस्चेमिया म्हणजे रक्तपुरवठा कमी पडणे आणि अटॅक म्हणजे अटॅक. तर TIA ही एक कन्सेप्ट आहे. असं समजलं जातं की मेंदू आपल्याला संकेत देतो. जसं हार्ट अटॅकमध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पहिल्यांदा छातीत दुखतं, आपण दुर्लक्ष केलं तर मोठा अटॅक येतो. त्याचप्रमाणे मेंदूच्याकडनं येणारी जी लक्षणं आहेत त्याला TIA म्हटलं जातं. ही लक्षणं अशी की दृष्टी कमी होणे अचानक, नंबर 2 तोंड वाकडं होणं तात्पुरतं, वाचेत बोलता न येणं अर्धवट आणि पुन्हा लगेच काही वेळात ठीक होणं. हे इंडिकेशन आहे. किंवा तात्पुरता हात वीक होणं किंवा पाय वीक होणं आणि तो परत ठीक होणं. या गोष्टीला TIA म्हणतात. आणि TIA जर आपण पकडला तर आपण लवकर डॉक्टरांपाशी पोहोचू शकतो आणि पुढचं होणारं डॅमेज पूर्णपणे टाळता येतं. अगदीच अगदीच. आणि कोणाला धोका जास्त असतो डॉक्टर? धोका जास्त अर्थातच ज्याला काही आपण रिस्क फॅक्टर म्हणतो ते रिस्क फॅक्टर असे स्थूलपणा किंवा ओबॅसिटी, नंबर 2 हे सगळे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत. अतिशय ताण घेऊन काम करणारी माणसं, नंबर 3 आहार, वेडेवेकडे खायच्या वेळा, आहारामध्ये फॅट्सचं प्रमाण, आहाराबाबत आपण सविस्तर माहिती नक्की घेणारच आहोत. त्यानंतर स्मोकिंग, टोबॅको हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात व्यसनं आहेत आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्या चोक व्हायचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. त्याचबरोबर नियंत्रण नसलेला डायबिटीस, अनियंत्रित डायबिटीस, अनियंत्रित ब्लड प्रेशर यामुळे पॅरालिटिक स्ट्रोक व्हायची शक्यता असते. आणि एक व्हेजिटेरियनमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की आपण असं समजतो की या सगळ्या गोष्टी नॉन व्हेजिटेरियनमध्ये होतं. तसं नसतं. व्हेजिटेरियनमध्ये एक स्पेसिफिक आजार असतो ज्याला एक रक्तातला एक घटक आहे होमोसिस्टीन म्हणून, तो देखील जर वाढला, व्हेजिटेरियन म्हणजे जी व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी आहे त्यांच्यामध्ये देखील हा होऊ शकतो. म्हणजे डाएटमध्ये काही वेळा कन्फ्युजन व्हायची शक्यता असते की होमोसिस्टीन जर वाढलेला असेल तर त्यांना देखील स्ट्रोक व्हायची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अच्छा, आपण आता लकव्याची किंवा स्ट्रोकची सगळी लक्षणं सांगितली. ही सगळी लक्षणं जाणवल्यानंतर जेव्हा प्रतिबंधात्मक उपचार म्हणून व्यक्ती आपल्याकडे येते तेव्हा आपण तिचं निदान कसं करता की हिला लकवा जाण्याची शक्यता आहे? पहिली गोष्ट क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे तपासणी केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तोंड वाकडं आहे, डोळा वाकडा झाला आहे, डोळ्याला दृष्टी एका बाजूची कमी झाली आहे किंवा एका बाजूला थरथर होती आहे, तोल जातोय, वाचेवर परिणाम झाला आहे, हे डॉक्टर प्रथम तपासणी करून निदान करतात. आणि त्यानंतर ते कन्फर्म करण्याकरता इमिजिएटली जिथे शक्यता असेल तिथे MRI स्कॅन आणि जिथे शक्यता नसेल तिथे CT स्कॅन. आजकाल आपल्याकडे तालुका प्लेसपर्यंत पण
सी टी स्कॅन पोचले, तालुका प्लेस काय गावागावामध्ये सी टी स्कॅन आहेत, त्यामुळे याचा ताबडतोब आपल्याला फायदा घेतो. याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कितपर्यंत इजा झालेली आहे, किती वेळ झालेला आहे आणि कुठली औषधं वापरता येतील याचा विचार आपण करतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट करतो. समजा आपल्याला जाणवलं की याच्यामध्ये खूप मोठा चोकअप आहे, तर हल्ली स्टेंटिंगची उपचार पद्धती अवेलेबल आहे. त्याच्याकरता अँजिओग्राफी किंवा DSA या तपासण्या पण केल्या जातात. अच्छा, आपण जेव्हा स्ट्रोकचा धोका सर्वाधिक कोणाला असतो तेव्हा आपण जी काही कारणं सांगितली की तणावात्मक ज्यांची जीवनशैली असते किंवा आहार असंतुलित असतो, याच्यावरून लक्षात आलं की आपण आपला जर संपूर्ण जीवनशैली ही संतुलित ठेवली तर खरं तर लकवाच नाही तर इतरही अनेक आजार आपल्यापासून दूर राहू शकतात. पण प्रामुख्याने जर आपल्याला कधी लकवा येऊ नये असं वाटत असेल, त्याची लक्षणं दिसत असतील, तर आपण तो कसा टाळू शकतो धोका? सगळ्यात पहिली गोष्ट व्यसनांपासून मुक्तता. तंबाखू आणि सिगरेट ताबडतोब थांबवून टाकणे, नंबर 1. नंबर 2, आहारामध्ये बदल करायला हवा. आपल्या आहारामध्ये बॅलन्स डाएट यायला पाहिजे. अति फॅटचं प्रमाण नको, अति नॉनव्हेज नको. नंबर 3, आपल्या वजनावर आपण नियंत्रण मिळवायला पाहिजे. त्याच्याकरता योग्य त्या तज्ज्ञांचा आपण सल्ला घेऊन वजन कसं कमी करता येईल हे बघायला पाहिजे. नियमित व्यायामाचा नक्कीच रोल आहे. वॉकिंग 5 to 10,000 स्टेप्स तुमच्या वयोमानापर्यंत हे जर आपण केलं तर त्याचा पण फायदा आपल्याला होतो. त्याचबरोबर डायबिटीस आणि ब्लड प्रेशर जर आपण नियंत्रणामध्ये ठेवलं, नियमितपणे त्याची तपासणी केली आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि कंट्रोलमध्ये जर ठेवलं तर या गोष्टी आपल्याला टाळता येतात. अगदीच अगदी. आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न की आपला रोजचा आहार कसा असायला हवा जर आपल्याला लकवाचा त्रास झालेला असेल तरी सुद्धा, आणि लकव्याचा त्रास कधी होऊ नये याच्यासाठी सुद्धा अगदी सविस्तरपणे सांगा डॉक्टर. सविस्तरपणे सांगतो. आपल्या आहारात पहिली गोष्ट सॅलडचा समावेश असायला हवा. कार्बोहायड्रेट्स मिनिमम ठेवावेत. काय कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे भात आणि चपाती. अच्छा. विशेष करून याचं प्रमाण कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करावा. प्रोटीनचं कंटेंट आपल्याला 20 ते 30% असायला हवं. ते कोणत्या पदार्थांमधून मिळतं? प्रोटीन्स आपल्याला नॉन व्हेजिटेरियन पदार्थांमधनं मिळतं, व्हेजिटेरियनमध्ये डाळींमधनं मिळतं, सोयाबीनमधनं मिळतं. तर या घटकांचा आपल्या आहारात प्रादुर्भाव असावा, त्याने फायदा होतो. त्याचबरोबर कोणकोणत्या पदार्थांमधून आपण आणि फॅटचं प्रमाण कमी असावं. एस्पेशली डीप फ्राईंग जे आपण म्हणतो, तळणं जे म्हणतो ना, तळण्याची गोष्ट परत ना एक वेळ चालेल, पण वारंवार जे आपण तळणी करतो ना त्याच्यामुळे त्यात अनेक तऱ्हेचे दोष निर्माण होतात आणि या गोष्टी जर टाळल्या तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो. अगदीच अगदीच. जेव्हा लकव्यावर औषधोपचार सुरू असतात तेव्हा नेमकी कोणती औषधं दिली जातात रुग्णांना? पहिल्या टप्प्यात आपण असं पाहू की कोणती औषधं वापरतात. जेव्हा नुकता लकवा आलेला असतो तेव्हा आपण म्हटलं तसं TPA वापरलं जातं. समजा TPAला उशीर झाला असेल तर लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिनसारखी औषधं काही वेळा वापरतो आपण. त्याही नंतर हा लकवा पुन्हा होऊ नये म्हणून आपल्या शरीरात काही प्लेटलेट म्हणून घटक असतात ज्याच्यामुळे गुठळी तयार व्हायची प्रक्रिया होत असते. तर अँटी प्लेटलेट एजंट्स वापरले जातात ज्याच्यामध्ये ॲस्प्रिन, क्लोपिडोग्रिल, प्राझोग्रिल वगैरे औषधं आहेत. ही नियमितपणे घ्यायला लागतात. त्याचबरोबर शरीरातलं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण कमी व्हावं म्हणून स्टॅटिन नावाची औषधं असतात. त्यातले 2-3 तऱ्हेची वेगवेगळी आहेत. रोझोवास्टॅटिन, ॲटोरोस्टॅटिन वगैरे अशी औषधं आहेत, ती नियमित घ्यायला लागतात. होमोसिस्टिन जर वाढलं असेल तर होमोसिस्टिन कंट्रोल करण्याकरता फोलिक ॲसिडचा आपण प्रादुर्भाव करतो, त्यांनी होमोसिस्टिन बरेच वेळा कमी होतं. त्याचबरोबर नियमित डायबिटीसची औषधं आणि ब्लड प्रेशरची औषधं आपण घ्यावीत, त्यामुळे आपल्याला फायदा होतो. डॉक्टर, स्ट्रोक बाबत अर्थात लकव्याबाबत आपण सविस्तर अशी माहिती दिलेलीच आहे. ब्रेन हॅमरेज बाबत जरा आम्हाला सविस्तरपणे सांगा. नक्कीच सांगतो. रक्तवाहिन्या या प्लायबल असतात, इलॅस्टिक असतात, पण जेव्हा रक्तदाब प्रमाणाबाहेर जातो तेव्हा एखादी रक्तवाहिनी फुटायची शक्यता असते आणि जेव्हा रक्तवाहिनी फुटते तेव्हा त्याला आपण ब्रेन हिमरेज म्हणतो. ब्रेन हिमरेजचे साधारण 2 प्रकार असतात. एक इंट्रासेरेब्रल हिमरेज म्हणजे मेंदूच्या आत रक्तस्राव होणं. हे विशेष करून मेंदूमध्ये जर समजा ब्लड प्रेशरचं तुमचा कंट्रोल नसेल, अनियंत्रित ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिनी फुटते आणि हा त्रास होतो. त्यामुळे हेडेक होणे, म्हणजे डोकंदुखी होणे, एका बाजूला लकवा येणे, काही वेळेला आकडी येणे या गोष्टी घडू शकतात. दुसरा प्रकार असा ज्याच्यामध्ये जन्मजात रक्तवाहिनीत दोष असतो.
रक्तवाहिनीला काही वेळा फुग्यासारखा बुडबुडा जसं असतो, आपण बघतो की आपल्या टायरमध्ये काही वेळेला पंक्चर व्हायच्या आधी मोठा बुडबुडा येतो आणि फुगवटा येतो आणि तो फुटतो. तसाच याला अन्युरिझम असे संज्ञा आहे. तो अन्युरिझम फुटला की देखील रक्तस्राव होतो. काही वेळा जन्मजात रक्तवाहिन्यांमध्ये नीला आणि रोहिणी यांच्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गुंता असतो. अच्छा, ही रक्तवाहिन्यांची नाव आहे. हो हो. अच्छा. नीला म्हणजे निळं रक्त नेणाऱ्या आणि रोहिणी म्हणजे लाल रक्त नेणाऱ्या. अच्छा. ही याला आर्टरी किंवा व्हेन म्हणतो आपण. ही मराठीतली मी टेक्निकल नाव वापरली मुद्दाम. तर या रक्तवाहिन्यांमध्ये काही वेळा गुंता असतो आणि हा गुंता फुटून देखील रक्तस्राव होतो. याचं निदान होण्याकरता कुठली रक्तवाहिनी फुटली आहे आणि कशी दुरुस्त करायची याकरता आपण अँजिओग्राफी किंवा DSA याचा वापर करतो आणि निदान करतो. काही वेळा या ब्रेन हेमरेजच्या पेशंटला व्हेंटिलेटरची गरज लागू शकते, कारण ते कोमामध्ये असतात आणि श्वासावर त्यांच्या परिणाम होऊ शकतो. कारण आतल्या बाजूला मोठा क्लॉट असतो, त्याचं श्वासाचं नियंत्रण करणाऱ्या सेंटरवर दाब पडतो आणि त्यावेळेला त्यांना व्हेंटिलेटरचीही गरज लागते. अशा वेळेला सर्जिकल इव्हॅक्युएशन म्हणजे सर्जरी करून आपण तो क्लॉट बाहेर काढतो. अच्छा. आणि ब्रेन हॅमरेज होऊ नये तो टाळू कसा शकतो, आपण काय काळजी घेऊ शकतो? ब्रेन हेमरेजमध्ये काही वेळेला अनियंत्रित जेव्हा ब्लड प्रेशर असतं तेव्हाच तो होत असतो. इतर गोष्टी आपल्याला कळू शकत नाहीत. ते पहिल्यांदा त्रास व्हायला लागला किंवा हेडेक वारंवार व्हायला लागला कीच आपण त्याचा विचार करतो. पण ब्लड प्रेशर जर कंट्रोल ठेवला आपण तर ब्रेन हेमरेज व्हायची शक्यता खूप कमी आहे. डॉक्टर, मी जसं सुरुवातीला आपल्याविषयी प्रेक्षकांना माहिती देत होती तेव्हा सांगितलं की आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात अगदी समृद्ध असा 32 वर्षांहून अधिक अनुभव आहे. आपल्या या सर्व कारकिर्दीत एखादी अशी लकव्याची लक्षात राहिलेली अशी कोणती केस आमच्या प्रेक्षकांबरोबर आपण शेअर करू शकता? अशा खूप केसेस आहेत. नाव सांगता येणार नाही कारण इथे बरोबर दिसणार नाही. बरोबर आहे. पण असं होतं की एक 40-45 वर्षाचे एक गृहस्थ होते. अचानक ते आले, त्यांना दिसत नव्हतं नीट. पहिल्यांदा ते डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेले. वय काय होतं त्यांचं म्हणाला? 45च्या दरम्यान असतील. 45 दरम्यान. स्मोकर होते, ओबीज होते, डायबेटिक होते. अच्छा. आणि त्यांना आमचे जे डोळ्याचे जे डॉक्टर मित्र होते त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे डोळ्याचा प्रकार नसून हा मेंदूचा प्रकार आहे, म्हणून त्यांनी त्यांना आमच्याकडे पाठवलं. अच्छा. आणि लगेच आम्ही तपासण्या केल्या त्याच्यामध्ये आणि TPA नावाच्या औषधाचा वापर केला आणि त्या माणसाची दृष्टी पूर्णपणे नीट झाली. दरवेळा आपण असं समजतो, मी हे मुद्दाम काही केस सांगितली की लकवा म्हणजे फक्त एक बाजूला पॅरालिसिस होणं असं नसून लकव्याची वेगवेगळी चिन्ह आहेत जी आपण मगाशी ह्याच्यात बघितली, आपण सांगितलं सविस्तरपणे. तर त्या दृष्टीने ही एक इंटरेस्टिंग केस मला वाटते. अगदीच. त्यांची पूर्ण दृष्टीच गेली होती. पूर्ण. एक याच्यामध्ये काय होतं, याला हेमियानोपिया म्हणतात. एका डोळ्याचा बाहेरचा भाग आणि दुसऱ्या डोळ्याचा आतला भाग. त्यामुळे काय होतं, असं समजा या उजव्या डोळ्याची बाहेरची दृष्टी आणि डाव्या डोळ्याची आतली दृष्टी गेली की आपल्याला उजव्या बाजूला काहीच दिसत नाही. त्यामुळे तो माणूस चालताना एका बाजूला धडकत जातो. त्याला हेमियानोपिया म्हणतात. डॉक्टर, आपण झेन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहात, तिथले आपण वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट आहात आणि हे हॉस्पिटल हे मुंबईच्या चेंबूर भागात. जर आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला आपलं मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्याकडून उपचार करून घ्यायचे असतील तर हे हॉस्पिटल आपलं कसं आहे आपल्या प्रेक्षकांना सांगा. झेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता आमच्याकडे 2 विंग्ज आहेत, एक मेन हॉस्पिटल आणि आता ॲनेक्स. इथे सर्व तऱ्हेच्या सुविधा अवेलेबल आहेत. MRI, DSA अँजिओग्राफी, CT स्कॅन, अल्ट्रासाऊंड, रेडिओलॉजी सेक्शन आमच्याकडे उत्तम आहे आणि डॉक्टर रॉय पाटणकर यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत मोठी सर्जिकल टीम आहे जी गॅस्ट्रोएंटरॉलॉजी या विषयामध्ये खूप काम करते. एंडोस्कोपिक सर्जरीज अनेक होतात. त्याचबरोबर अलीकडे आमच्याकडे ट्रान्सप्लांट प्रोग्राम, रिनल किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रामही चालू झालेला आहे. अगदीच अगदीच. डॉक्टर, आता आपण आलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.